हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहेत गोव्याला आणि गोव्याला मी तुम्हाला आज हॉटेल दाखवणार आहे। त्याचं नाव आहे फ्लोरा रेसिडेन्सी। हे कलमगुड बीच पासून अगदी जवळच आहे आणि हे हॉटेल खूपच सुंदर आहे। इथून तुम्ही कलमगुड बीचवर हार्डली 5 मिनिटात पोहोचू शकता। इथे त्यांचं स्वतःचं एक रेस्टॉरंट पण आहे आतमध्ये। चला तर मग हॉटेल बघूया। ही एंट्री आहे। खूपच छान हॉटेल आहे। क्लीननेस बद्दल तर खूपच छान। हे बघा, इकडनं स्टेअर्स वरती जायला आहेत। हॉटेलचं इंटिरियर जसं सुंदर दिसते तसं त्याचे रूम्स सुद्धा सुंदर आहेत। हे रिसेप्शन आहे हॉटेलचं। रिसेप्शनच्या बुकिंग्सचे डिटेल्स वगैरे सगळं मी काही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल। तिकडनं तुम्ही नंबर घेऊन तुम्ही या हॉटेलला कॉन्टॅक्ट करू शकता। रेट अगदीच रिजनेबल आहे। आम्ही या हॉटेलमध्ये स्वतः थांबलो होतो, त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगू शकते। आम्ही हॉटेल बुक केलं त्याच वेळेला आम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता। हे लिफ्ट आहे। चला तर मग आता तुम्हाला मी एक रूम टूर करवते। ही रूम आहे ज्याच्यात आम्ही राहिलो होतो। इथले स्टाफ मेंबर्स पण खूप छान आहे। सगळ्यांनी खूप आम्हाला छान कोऑपरेट केलं, वेलकम केलं। ही रूम आहे आमची। इथे रूम मध्ये तुम्हाला एसी मिळतोय। त्याच्यानंतर तुम्हाला डबल बेड, किंग साइज बेड म्हणू शकता, ते मिळतंय। टीव्ही कॉम्प्लिमेंटरी मध्ये तुम्हाला पाण्याची बॉटल्स, कॉफी सगळं मिळेल। रेफ्रिजरेटर मिळते छोटासा। कबर्ड मिळते। कबर्डच्या आतमध्येच आपल्याला एक लहान लॉकर पण मिळते। लॉकर आणि हॉटेल जे आहे एकदम रोड टच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला भीती किंवा काही वाटण्याची गरज नाही आहे। एकदम अगदी तुम्ही खाली हॉटेलच्या उतरून गेलात तर वर सर्कल येणार, सर्कलपासून लेफ्ट मारून तुम्हाला सरळ सरळ कलमगुड बीचला जाता येतं। याचे सगळे काही डिटेल्स बुकिंगचे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।